दरम्यान आनंदराज आंबेडकर यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कायम आहे। लोकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी होणार असा दावाही त्यांनी केलाय। तर आंबेडकर नेमका काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता होती, कारण 2-3 दिवसांपूर्वी त्यांनी आपण निवडणुकीतून माघार घेणार असं सांगितलेलं होतं आणि त्याचबरोबर आपल्याला वंचितचा पाठिंबा हा खोटा असल्याचं सुद्धा म्हटलेलं होतं आणि आपण जर निवडणुकीमध्ये उभे राहिलो तर भाजपला फायदा होईल असं म्हणत आपण निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं सांगितलेलं होतं। पण आज त्यांनी आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही असं जाहीर केलं आहे। त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांची अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कायम आहे। लोकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। यामुळे आता अमरावती लोकसभा मतदारसंघातून एकीकडे महायुतीचे उमेदवार नवनीत राणा असतील तर दुसरीकडे मवियाचे उमेदवार खेडकर सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आता वंचितच्या पाठिंबावर असलेले आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असतील आणि प्रहारचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान आनंदराज आंबेडकर यांच्याशी याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती, मात्र आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अमरावती लोकसभा निवडणूक लढणार असल्याची पुन्हा एकदा घोषणा केलेली आहे आणि याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी आनंदराज आंबेडकर आहे। सर, काय सांगणार, आज काय निर्णय घेतला? आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी म्हणजे जे काही जाहीर केलं होतं त्यानंतर इथे एवढी लोक कार्यकर्ते येऊन लढत होते, त्याचप्रमाणे काही कार्यकर्त्यांनी तर आत्मदहनाचा मला इशारा दिला आणि मी इथून निघून गेल्यानंतर माझे फोन, आता तुम्ही म्हणताय की मी काही जणांचे फोन नाही घेतले, पण एवढे फोन येत होते की मी स्वतः त्यामुळं व्यथित झालो। शेवटी लोकशाही म्हणजे काय असतं तर लोकांचा कौल असतो आणि जर लोकांची एवढी प्रचंड इच्छा आहे आणि त्यांना खास करून आंबेडकरी समाजाला मतदान कोणा करायचं, कारण कोणी आंबेडकरी व्यक्ती इथे उभा नाही असं म्हटल्यावर ते सर्व एवढे नाराज झाले होते आणि त्यामुळे शेवटी लोक आग्रहास्तव मी माझा निर्णय बदलला आणि इथे उमेदवारी चालू ठेवायचं मी ठरवलं। कोणाकोणाचा तुम्हाला पाठिंबा आहे? आज या इथे आमची रिपब्लिकन सेना तर आहे, पण वंचित बहुजन महासंघ अत्यंत ताकदीने उभा आहे, त्याबरोबर MIM पूर्ण ताकदीने उभा आहे। अनेक छोट्या म्हणजे धनगर समाजाच्या असतील, माळी समाजाच्या अनेक संघटना आहेत ज्यांनी मला पत्रक दिलेले आहेत। मी याच्या पुढच्या काळामध्ये होणाऱ्या प्रेसमध्ये ते सर्व पत्रकार आणि त्याचे प्रमुख या सर्वांची आपल्याला नावं देईल आणि एक वेगळ्या प्रकारचा या अमरावतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा चमत्कार घडू। अमरावतीमध्ये मोठा चमत्कार घडेल आणि मीच निवडून येणार असा जो दावा आहे आनंदराज आंबेडकर यांनी केलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।